हॅलो गाईज, गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीचा न्यूनगंड एवढा मुलांच्या मनामध्ये बसलेला असतो ना. सहज एका दिवशी मी एका शाळेत गेलो आणि एका सरांना भेटण्यासाठी. तर 2-3 मुलं बाहेर असे फिरत होते आणि म्हणले सर, मी म्हणलं बाळांनो, अरे कोणता पिरियड चालू आहे आता? ते म्हणले सर इंग्रजीचा. म्हणलं तुम्ही बाहेर का आले? सर म्हणले आम्ही बाहेरच्या म्हणाले की ते इंग्रजीचा पिरियड पाहिला की आमचं डोकं दुखत होते. म्हणजे एवढा त्या मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण झाला आहे की त्याला इंग्रजीच्या पिरियडला सुद्धा बसू वाटत नाही. कारण काय सर? कारण त्यांचं बेसिक पक्क नाही. मग सर आपण काय करायला पाहिजे? त्यावरती उपाय आज घेऊन आले पहा. आपले जे लहान मुलं असतील ना, तुमची 4थी-5वी पासून ते 10वी पर्यंत कोणते असो, पहिलीपासूनची. मग एखाद्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये इंग्रजीचा न्यूनगंड का निर्माण होतं? त्याचं कारण पहा, या ठिकाणी लिहिलं आहे. पण इंग्रजीचा न्यूनगंड म्हणजे काय? इन्फेरो किती औषध होतं? INFEROORITY इन्फेरिओरिटी कॉम्प्लेक्स. बाबा एवढा मोठा तो शब्द आहे सर. ते न्यूनगंडाचा शब्द पहा किती मोठा आहे. ते कॉम्प्लेक्स असते मनामध्ये त्या मुलाचे की सर मग हे मनातून कसा काढावं सर? हे काढण्यासाठी आता पहा, इंग्रजीची मोठमोठाली स्पेलिंग जरी आहे ना, तर मुलांना वाचण्यामध्ये अवघड होते. कारण काय? त्याचं बेसिक माहित नाही, त्याला स्वर माहित नाहीत, व्यंजन माहित नाहीत. त्या स्वर आणि व्यंजनाचा मिळून एखादा शब्द कसा तयार होतो आणि त्याचा उच्चार कसा करायचा हे आपल्याला कळत नाही. मग सर हे न्यूनगंड काढण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या मनामधली आपल्याला ही भीती सोडून टाकायची. ते भीती कशी सर? इंग्रजी ही फक्त भाषा आहे, जशी आपली मराठी भाषा आहे, हिंदी भाषा आहे. त्या प्रत्येक भाषा ही विचारांची देवाणघेवाण करण्याचे एक भाषा काय? विचारांची देवाणघेवाण करण्याचे एक साधन आहे. मग मित्रांनो, आजकाल मोबाईल बघा तुम्ही, मोबाईल मध्ये सर्वत्र तुम्हाला इंग्रजी भाषा दिसते. मग इंग्रजी नाही आली तर आपण तिची सेटिंग करतो, हिंदी किंवा मराठी करतो. मग हे न्यूनगंड काढून टाका ना. मग सर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल की इंग्रजी ही एक फक्त भाषा आहे, बुद्धिमत्तेचे मोजमाप नाही. तुमच्याकडे बुद्धी आहे, मला माहित आहे. माझ्याकडे असलेले विद्यार्थी गणितामध्ये परफेक्ट असतात, कधी कधी मराठी भाषा खडखड वाटतात आणि इंग्रजी म्हणजे थोडं घाबरतात. घाबरायचं कारण नाही सर. मग काय करायचं आपल्याला? कोणतीही भाषा आली तर तिला अजिबात भ्यायचं नाही, ते शिकायचंय. मग त्याचं मूळ काय आहे, त्याचं बेसिक काय हे समजून घ्यायचंय. सुरुवातीला एबीसीडी शिका, नंतर ते छोटे छोटे शब्द शिका. त्याच बरोबर तुम्हाला नंतर हळूहळू वाक्य शिकायचे. दुसरा मुद्दा आहे चुका करण्याची भीती सोडा. सर आय कांट स्पीक इंग्लिश. नो 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 नो. इंग्रजी प्रश्न नाही नाही ना. अरे सर तुला मारेल का? मी तर बाळा असं ऐकतो इकडे म्हणतो, काय झालं बाळा, तुला काय येत नाही? तुला स्पेलिंग येत नाही? तुला एबीसीडी येत नाही का? चल इथून सुरुवात करूया. मग त्या मुलांची आपल्याला एबीसीडी पासून सुरुवात करायची आहे. त्यानंतर छोटे शब्द शब्द झालं, वाक्य वाक्यानंतर पॅराग्राफ, नंतर गोष्ट, असं पुढं पुढं जात आहे. मग आपल्याला मला चुका करण्याची भीती सोडून द्यायची ना. हो द्या चुका. चुका झाल्या तरी त्या विचार करायचे. सुरुवातीला आपण आरच्या पुढे उभे राहा, तुम्ही ते शब्द बोला, वाक्य बोला. आय कॅन स्पीक इंग्लिश काही बोला ना तुम्ही इंग्रजीमध्ये. मग त्यानंतर तुम्ही जे बोलले का ते काय करा, तुमच्याच मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करा आणि कुठं कुठं चुका झाल्या त्याचा शोध घ्या, ते वहीवर लिहा आणि त्यावरती आपल्याला सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा मुद्दा आहे दररोज थोडा सराव करा. आता सर दररोज थोडा सराव काय करायचं? दररोज दररोज. आता एकदा मी समजा आज जेवण केलं आणि दिवसभर जेवण नाही केलं, उद्या सकाळी करतो तुम्हाला काय नाही, कारण आपल्या पोटामध्ये काव 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 ओढतात. मग तसं आपल्याला इंग्रजीचा खुराक सुद्धा रोज हळूहळू हळूहळू डोस देतो का पण डॉक्टर कसा डोस देतोय दुखू लागल्यावर, तसं हळूहळू हळूहळू त्या लेकराच्या मनामध्ये आपल्याला त्या शब्दांची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. थोडा थोडा सराव करायचा. रोज बोला तुम्ही, घरामध्ये बोला, घरामध्ये तसं वातावरण निर्माण करा आणि त्या लेकरासोबत बोला. थोडा म्हणजे पहा, आता लहान मुलगा असते त्याला कळत नाही, त्याला जे जे आवडते ते करण्याचा प्रयत्न करतो. त्याला एकदा खेळायचा नाद लागला, गाडी आली ना, दिवसभर जेवण नाही काय नाही, गाडीच खेळत बसते. मग तसंच इंग्रजीची आवड निर्माण करा. जोपर्यंत आवड निर्माण नाही करणार तोपर्यंत पहा, मी सांगतो असेल आवड तर नाही, असेल आवड तर मिळेल सवड. आता मला ही इंग्रजी शिकवण्याची आवड निर्माण झाली. मी दररोज काय ना काहीतरी वेळ काढतोच. मला वेळ नसते जास्त, तरी पण मी माझ्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी थोडासा वेळ काढतो, अर्धा एक घंटा. आणि माझ्या मुलांना कुठपर्यंत आहेत, काय त्याला येत नाही, कशामुळे येत नाही याचा मी प्रयत्न करतो आणि कोणते मुलं कोणत्या स्टेजला आहेत तिथून मी सुरुवात करत असतो. पहा मग पुढचं आहे स्वतःची इतरांशी तुलना करू नका. आता पहा, मी 10वीला होतो का, तर मी 10वीला असताना खरं सांगतो मला इंग्रजीचं काहीच म्हणजे एवढं आता मी बोलतो ना एवढं फ्लुएंटली तेवढं मला येत नव्हतं. मला 10वीला मार्क होते पहा
45. सर तुम्हाला 50% नव्हती का? हो सर, कारण त्यावेळेस माझी इंग्रजी एवढी परफेक्ट नव्हती. मग काय झालं सर? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. या जगामध्ये कोणी प्रॅक्टिस केल्याशिवाय मोठं होऊ शकत नाही. सर मला येते, मला एक विद्यार्थी सर मला गणित येतात, गणित बेरीज वक्ती गुणाकार भागाकार येतात, पण त्याच्या पुढच्या स्टेपला गेलं तो घाबरतो. कारण का? तो प्रॅक्टिस करत नाही ना. लक्षात, प्रॅक्टिस करा आणि इतरांशी तुलना कधी करू नका. मला इंग्रजी येत नाही ना, ठीक आहे, येते बाबा, पण प्रयत्न करावा लागेल ना. सुरुवातीला तुला एबीसीडी येत नाही, ठीक आहे, एबीसीडी पाठ कर. छोटे दोन अक्षरी शब्द पाठ कर. 1 अक्षरी, 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी, 5 अक्षरी अशा शब्दांची यादी कर आणि ते त्या शब्दांचा अर्थ जाणून घे. आणि तेच शब्द आपल्या दररोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला वापरायचे आहेत. ते शब्द घेऊन वाक्य तयार करायचे. 100% तुमची इंग्रजी सुधारणार आहे. काय? लहान वाक्यापासून सुरुवात करा. आय एम अ टीचर. तुम्ही काय म्हणाल? आय एम अ स्टुडंट, आय एम अ गर्ल, आय एम अ बॉय. जे असेल तुम्ही म्हणा ना. आय एम हॅपी, आय एम हॅपी, मी आनंदी आहे. तुम्ही पण आनंदी राहा. जोपर्यंत आपण आनंदी राहत नाहीत ना, तोपर्यंत केलेला अभ्यास आपल्या टपुऱ्यात बसत नाही. एक सांगतो मी, काय म्हणतो मी, आपण आनंदाने अभ्यास करा, 100% टपुऱ्यात बसतंय. मला येईना. अरे बाबा, येईना कसं येईना तुला? कुठं आहेस तू? स्टेज बघ ना तुझी. इंग्रजी शिकायची तुला. कुठे एबीसीडी व्हायचं का? तुला एबीसीडी येते ना. एखाद्या मुलाला सांगितलं बा डी कार्ड, बरेच वेळ सांगतो डी कार्ड म्हणलं हे असं, हे बी कार्ड म्हणलं तर डी कार्ड. म्हणजे या ठिकाणी हे बी काढायचं होतं आणि हे डी असते. म्हणजे इथे त्याला बीचा आणि डीची संकल्पना अजून समजली. ठीक आहे, तुम्ही इथून सुरुवात करा. पण ठीक आहे, तुम्हाला एबीसीडी पाठ जाईल ना, मग छोटं घ्या. गो, य, ऑन, ईट, हे कोणतेही असे तुम्ही शब्द बरं कालच घेतला मी भाग. नंतर 2 अक्षर 3 अक्षर शब्द घ्या, वाक्य तयार करा. लहान वाक्यापासून सुरुवात करा. म्हणजे काय? आय कॅन डू इट सर, आय कॅन डू इट. यू कॅन स्पीक इंग्लिश? येस सर, आय कॅन स्पीक इंग्लिश. आय कॅन लर्न इंग्लिश. आय एम लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आहे. आय एम लर्निंग इंग्लिश. म्हणजे पहा, दररोज थोडे थोडे वाक्य घ्या, छोटे छोटे वाक्य घ्या आणि प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा. आय लाईक मॅम, किती सोपे वाक्य तो. हा, माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं ना बाळांनो, आय कॅन वरचे शब्द वाक्य म्हणा. खरं सांगतो मी, माझ्या वर्गामध्ये मी स्पर्धा ठेवली होती. कोण जास्त वाक्यात? एका मुलानंतर पहा, आय कॅन वरची 200 वाक्य तयार करून एका दिवसात. का सर? हाऊ, हे म्हणजे कसं शिकायचं? प्रॅक्टिस. कशामुळे? फक्त सराव. त्याला एकदा सांगितलं आय कॅन राईट, आय कॅन जम्प, आय कॅन स्विम, आय कॅन राईट, आय कॅन पेंट, आय कॅन ड्राईव्ह. असं करतो सर. आय कॅन ड्राईव्ह. ड्राईव्ह म्हणजे काय? चलवणे. असं करतो. आय कॅन ड्राईव्ह. अरे तुला कोणच सांगितलं मला हे ड्राईव्हचा अर्थ? सर म्हणली मला तुम्ही सांगितलं की ड्राईव्ह म्हणजे चालवणे. पहा, म्हणजे विद्यार्थ्यांना आनंदातून शिक्षण मिळालं पाहिजे. विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे सर आमचे इंग्लिश गुरु सर आले, मुलं उड्या मारतात. सर का आवडतात? कारण मी प्रोजेक्टर आहे माझ्याकडं. प्रोजेक्टवरती बघा करतो, हे बघा बरं हे काय करायला मुलगा, असं चित्र दाखवायचे. प्रोजेक्टवरती चित्र आहे मोठा असं याच्यावर मोठं प्रोजेक्टर असं. मग ते पाहून विद्यार्थी आनंदाने उड्या मारतात. सर म्हणतात सर अजून एक घ्यायची, अजून एक घ्यायची. अरे बाबा मला उन्हाळ्याच्या सुट्ट्याला येतात, दुपारून सुट्टे नाही सर, एक अर्धा घंटा. म्हणजे पहा, त्यांना ते चित्र पाहण्यात आणि त्या चित्रावरून वाक्य करण्यामध्ये एवढा आनंद मिळतो की त्यांचा आनंद हा गगनात मावेनासा झालेला असतो. पुढचा आहे पहा, स्वतःला सकारात्मक सांगा. मी इंग्रजी, आय कॅन स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलू शकतो. म्हणजे पहा, त्या मुलांना वाटलं ना सर, आता घरी जाऊन बोला बरं तुमच्या आई वडिलांना, मी सर बोललो. पण ते एक मुलगा म्हणला सर माझ्या आईला समजत नाही हो, माझ्या पप्पाला समजत नाही. कारण ते कसं थोडं कमी शिकले आहेत. म्हणजे काय म्हणजे आय कॅन लर्न इंग्लिश, मी इंग्रजी शिकू शकतो. आय कॅन स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी शिकू शकतो म्हणजे बोलू शकतो. पहा, नंतर आय एम इम्प्रोव्हिंग एव्हरी डे. इम्प्रूव्ह म्हणजे काय? प्रगती करतो मी एव्हरी डे. दररोज मी त्यामध्ये प्रगती करत राहील. म्हणजे आय कॅन म्हणजे करू शकतो, किंवा आय एम मी करतो. पहा, मी आहे, आय एम अ टीचर. म्हणजे पहा, मी दररोज तुम्हाला इंग्रजीमध्ये प्रगती करण्यासाठी नवनवीन फॉर्म्युले घेऊन येत असतो, नवनवीन व्हिडिओ तयार करत असतो. नंतर मिस्टेक हेल्प मी लर्न. पहा, महत्वाचा मुद्दा आहे मिस्टेक. मिस्टेक काय म्हणा, हेल्प मी लर्न, हेल्प मी लर्न, हेच आजचा महत्वाचं आहे. मिस्टेक हेल्प मी लर्न म्हणजे काय? चुका ह्या मला शिकण्यास मदत करतात. चूक होते ना, मी आता सांगितलं
आरच्या पुढे उभे राहा, तुम्ही काय करा तिथं बोला आणि ते व्हिडिओ शूट करा. आता मी कसा केला तसा, आणि ते मग नंतर पहा बरं तुमच्या कुठं कुठं चुका झाल्यात. नंतर त्याचा ताळमेळ बसवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीचा न्यूनगंड आजपासून मनातून सोडून द्या. हे तुम्ही फॉर्म्युला वापरा. 100% तुम्हाला इंग्रजी अजिबात भीती वाटणार नाही, याची मी गॅरंटी देतो. 100% गॅरंटी देतो. पण तुम्हाला अशा प्रकारचा विद्यार्थी मित्रांनो सराव करावा लागेल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.